नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आणि आज आहे आपला सिंगापूरचा डे 3। आज आपण जाणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओला। युनिव्हर्सल स्टुडिओला जाण्यासाठी आपण सेंटोसाची मेट्रो पकडलेली आहे। आम्ही लिटल इंडियावरनं सेंटोसाला येतोय आणि सेंटोसा हा मेट्रोचा शेवटचा स्टॉप आहे। तिकडे फिरण्यासाठी सी ॲक्वेरियम, ॲडव्हेंचर को वॉटर पार्क, युनिव्हर्सल स्टुडिओ अशा बऱ्याच गोष्टी आहे, पण आम्ही फक्त कव्हर करणार आहोत युनिव्हर्सल स्टुडिओ। तर पूर्ण जगात 5च युनिव्हर्सल स्टुडिओ आहे, त्यातले एक आहे सिंगापूर युनिव्हर्सल स्टुडिओ आणि ते तब्बल 62 एकरमध्ये पांगलेलं आहे। मेट्रो स्टेशनच्या खाली येताच आपल्याला लागलेले आहे सिंगापूर युनिव्हर्सल स्टुडिओ। समोरचा युनिव्हर्सल स्टुडिओचा लोगो आहे तर तुम्ही खूप सगळ्या व्हिडिओज आणि फोटोज मध्ये बघितलेला असेल। आम्ही देखील इकडे खूप सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहे आणि आता आम्ही चाललोय तिकीट काउंटरकडे। तर पर पर्सन आम्हाला 6000 रुपीज लागलेले आहेत। क्रिसमसचा सीजन होता, ऑफर्स देखील होत्या। आमच्या 6000 रुपीज मध्ये आम्हाला फूड देखील इन्क्लूड होतं। ऑफर अशी होती की युनिव्हर्सल स्टुडिओच्या कुठल्याही रेस्टॉरंटमधनं आम्ही मेन्यूमधनं एक डिश चूज करू शकतो, त्याबरोबरच नॉन अल्कोहोलिक ड्रिंक देखील। एंट्री केली तर मला असं वाटलं की मी कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलेले आहे। इकडला एन्व्हायरमेंट खूप जास्त सुंदर आहे आणि युनिव्हर्सल स्टुडिओ हा खूप वेल मेंटेन आणि क्लीन आहे। प्रत्येक कॉर्नर हा फोटोजेनिक आहे। इकडे लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळे राईड्स एन्जॉय करू शकता। काही राईड्स आहेत ज्या डेंजर आहे, लाईक रोलर कोस्टर, ते लहान मुलं करू शकत नाही। आणि रोलर कोस्टर ही खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स देणारी राईड आहे। या टोटल रोलर कोस्टरच्या 2 राईड आहेत, एक ब्ल्यू वाली डिफरंट आहे आणि एक रेड वाली डिफरंट आहे। आम्ही खूप सगळ्या राईड्स ट्राय केल्यात, म्हणजे टोटल 28 राईड्स आम्ही ट्राय केल्या, पण खूप सगळ्या राईड्सला तुम्हाला फोन घेऊन जाणं अलाउड नाहीये। तिकडे लॉकर दिलेले असतात, तुम्ही तुमचं सगळं सामान त्या लॉकरमध्ये ठेवा आणि राईड करा असं आहे। तर जेवढं मला जमलं तेवढे मी शूट केलेलं आहे। आहे तर युनिव्हर्सल स्टुडिओला नक्की भेट द्या।
मी खूप सगळ्या राईडचे छोटे क्लिप्स ॲज अ शॉर्ट आणि रील म्हणून इंस्टाग्राम आणि यूट्यूबला दोघांना अपलोड केलेले आहेत. ते देखील तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, जर तुम्हाला सिंगापूरच्या कुठल्याही अट्रॅक्शनची काही माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, ज्यामध्ये मी सिंगापूरला कुठले अट्रॅक्शन कव्हर केले पाहिजे आणि सिंगापूरच्या अट्रॅक्शनला जाण्यासाठी किती पैसे लागतात हे सगळं कळवणार आहे. तोपर्यंत बाय बाय.